प्रीएक्लॅम्प्शिया हा असा आजार आहे जो फक्त प्रेग्नन्सीमध्ये होतो. नमस्कार, आज 22 मे. आज आहे वर्ल्ड प्रीएक्लॅम्प्शिया डे. आता प्रीएक्लॅम्प्शिया म्हणजे नेमकं काय? प्रीएक्लॅम्प्शिया हा असा आजार आहे जो फक्त प्रेग्नन्सीमध्ये होतो. स्त्रिया जेव्हा प्रेग्नंट होतात तेव्हा प्रेग्नन्सीमध्ये त्यांचं ब्लड प्रेशर वाढतं आणि डिलिव्हरी नंतर हे ब्लड प्रेशर पुन्हा नॉर्मल होऊन जातं. पण प्रेग्नन्सीमध्ये जे ब्लड प्रेशर वाढतं साधारण 10 ते 15% स्त्रियांचं. तर हे ब्लड प्रेशर वाढलंय हे स्त्रीला कसं कळेल? तर तिचं डोकं दुखू शकतं, तिच्या वरच्या पोटात दुखू शकतं, तिला उलटी मळमळ सारखं सेन्सेशन असू शकतं किंवा तिला दिसायला त्रास होऊ शकतो, डोळ्यापुढे तारे चमकू शकतात. अशा सगळ्या गोष्टी तिला होऊ शकतात. सो असं जर काय झालं तिने लवकरात लवकर डॉक्टरांना भेटून आपलं ब्लड प्रेशर आणि इतर तपासण्या करून घ्यायला पाहिजे. आयडियली तर प्रत्येक प्रेग्नंट स्त्रीनी पहिल्या 7 महिन्यात दर महिना डॉक्टरला एकदा भेटलं पाहिजे. 7व्या आणि 8व्या महिन्यामध्ये 15 दिवसातून एकदा डॉक्टरला भेटलं पाहिजे आणि शेवटच्या महिन्यामध्ये दर आठवड्याला डॉक्टरांकडे गेलं पाहिजे. म्हणजे डॉक्टर आपोआपच तुमच्या सगळ्या रेग्युलर टेस्ट आणि ब्लड प्रेशर, शुगर, तुमचं वजन किती वाढतंय, बाळाचं वजन कसं आहे, योग्य टाईमवर सोनोग्राफी, या सगळ्या गोष्टी तुमच्या व्यवस्थित होतील आणि आईचं आणि बाळाचं स्वास्थ्य चांगलं राहील.